चला आले सगळे. झाली दिवाळी संपली की चालू आहे अजून. मस्त लाडू चिवडे खाऊन झाले. सुरू करूया प्रार्थना. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला वॉर्मअप एक्सरसाइज. उठून उभं राहायचे. मानवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मान डावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पामवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस लेग टच. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कारासाठी तयार. मॅटच्या टोकाला उभं राहायचंय. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चिये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचा सूर्य नमस्कार होल्डिंगचा. ओम ह्राम ह्रीं ह्रूं ह्रें ह्रों ब्रह. मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मर्ची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली. 2 3 ला श्वास घेत डावा पाय मागे. 3 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय. 4 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला. 5 6 ला हात कोपऱ्यात सरळ. 6 7 ला कंबरवर उचला. 7 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय. 8 9 ला उजव्या पाया शेजारी डावा पाय. 9 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. चला शवासन पाठीवरती झोपा.
उठून बसायचंय. प्राणायाम करूयात. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. कपालभातीला वेळ लावतीये. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरू करायचा आहे. सुरू. संथ श्वसन, संथ श्वसन. चला, जलद श्वसन प्रकार पहिला. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास सोडायला सुरू करायचा आहे. सुरू. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. Breathing normal.
प्रकार दुसरा, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, फक्त डावीने श्वास घ्यायचा सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात खाली, ब्रीदिंग नॉर्मल. तिसरा प्रकार, तर्जनीने डावी नाकपुडी बंद, फक्त उजवीने श्वास घ्यायचा सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात खाली, ब्रीदिंग नॉर्मल. चौथा प्रकार, हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा. श्वास घ्यायला सुरू, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. पाचवा प्रकार शेवटचा, तर्जनीने डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. श्वास घ्यायला सुरू, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. दोन्ही हाताच्या तळव्यांचे एकमेकांवरती घर्षण. उंजळीमध्ये डोळे उघडा. हरि ओम. चला, कशी झाली दिवाळी सगळ्यांची? वजन वाढलं? नाही एवढं. सगळ्यात जास्त मला इकडे ॲडव्हान्स बॅचच्या मुली दिसत आहेत. रेग्युलर बॅचच्या कोण आहेत? आहे का कोणी रेग्युलरच्या? कोणीच नाही आहे पहा. हेल्थ अवेअरनेस इथूनच कळतोय. ज्या सिन्सिअर आहेत त्या सुट्टीच्या दिवशी पण सडन मी ॲक्च्युली मला माहीत नव्हतं मी कधी फ्री होईल. काल इव्हिनिंगला मी आले की माझं लागलं सळसळायला की आता परत बॅक टू रुटीन. शुअर नव्हतं म्हणून मी आजपर्यंतची सुट्टी सांगितली होती. बट आपला सॅटर्डे सेशन झाल्याशिवाय जरासं ते मनाचं मानसिक समाधान वाटत नाही. तुम्ही पण मिस करता काय सगळं?
खूप जास्त. दिवाळीत पण सूर्यनमस्कार घालावेसे वाटत होते. पण वेळ नव्हता. हां. ते तसंच होतं. माझं पण मॉर्निंगचं इतकं फिक्स हे शेड्यूल आहे ना, की हे कुठेही गेले तरी मग हे मिस होतं. मग असं पेशन्सनी की नाही गेल्यावरती एकदम जोशमध्ये परत रुटीन सुरू करूयात. हा ब्रेक आहे, हा ब्रेक आहे, असं माइंडला मेसेज द्यावा लागतो. आणि मी स्वतःहून कंट्रोल करते. अदरवाईज मी सगळ्यांना कामाला लावेल. चला, जिकडे आहे तिकडे सुरू करूयात. आता 2 दिवस मी तिकडे आत्मयोग कुटीला होते, तर बऱ्यापैकी 50-60% तोच माहोल होता ना. फक्त हे चेंज झाले होते बाकीचे काय म्हणतात पीपल्स चेंज झाले होते. बाकी माहोल तर तेच होता. प्राची बोला, तुम्ही म्यूट आहे. नाही म्हणजे सराउंडिंग फक्त चेंज झालं होतं. एक्झॅक्टली. बाकी सेमच होतं. मी ट्राय करत होते त्यांना थोडंसं याच्यामध्ये साच्यात आणण्यासाठी, पण इतका दंगा आणि आहे की ते मानसिकताच नव्हती. तू काय सांगते ते आम्ही ऐकायचं. ते फनच्या वेने आले होते ना, त्याच्यामुळे ती ती मानसिकता नव्हती. आणि आईने मला सल्ला दिला, एकट्या एकट्याला बोलवायचं, एकत्र झुंडमध्ये ह्यांना कधीही बोलवू नकोस जर तुला काही यांच्यावर काम करायचंय. काकूनी बरोबर सांगितलं एकदम. नाही तर गप्पा गोष्टी ते फीलच येणार नाही ना. म्हणजे हम्म. एक तर सगळ्यात मेन आता तुला माहितीये की तिथं शांत बसायचंय, हो, तेव्हा कुठे स्वतःपर्यंत पोहोचणार आहात. खरंय. तेच एकदम बसणं बरोबर. तोच प्रकार नाहीये ना. शांतच हम्म. बसायचं नाहीये. इकडे गप्पा मार, तिकडे गप्पा मार, हे कर. कुठून चित्त शांत होणार आणि मग कधी स्वतःपर्यंत पोहोचणार. सो हम्म. ते फेल. बरोबर आहे. पहिल्यांदा 2 दिवस असं वाटलं बाबा जरा ब्रेक मिळाला, चांगलं वाटतंय म्हणून. तिसऱ्या दिवसापासून एवढं अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणजे अगदी सगळं चालू आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे, हे आहे, ते आहे, सगळं चालू आहे, तरी पण फार अस्वस्थ वाटत होतं. दुपारपर्यंत तरी मला असं वाटतंय की काय म्हणजे असं अस्वस्थ होतं. काय होतं माहिती नाही, सगळं सुरू वगैरे. म्हणजे मला शेवटी माझी मुलगी 2 दिवसापासून लागली, "आई, तू एक काम कर, तू त्याच्यापेक्षा जरा योगा आणि प्राणायाम चालू कर, तुला त्याच्या बरं वाटणार." म्हटलं, "हो, खरंच." आणि त्यात काल मेसेज आला, की आपण उद्या सेशन घ्यायचं. म्हटलं, "एक नंबर, बरं झालं." सुरुवात म्हणजे ती योग्य ठिकाणावरूनच व्हायला हवी, ती बरोबर होणार आहे. बरं झालं म्हणलं तेच. म्हणजे आज काही झालं तरी मी मॅट टाकलाच असता. असं म्हणजे ह्याच्यात गेले होते मी कालच. ऍक्च्युली ते तसं होतं. इतकं ऍडिक्शन झालंय आपल्याला त्या मॉर्निंग रुटीनचं की ते मिसिंग होते. म्हणजे ते असून ते पाहिजे मग सगळं काही चालेल. पण ते फिक्स्ड पाहिजे. म्हणजे थोडंसं तरी वॉर्मअप पाहिजे, थोडंसं ब्रिदिंग पाहिजे, थोड्याशा मुवमेंट पाहिजेत. प्रॉपर जरासं काय म्हणूयात आपण वॉर्मअप एक्सरसाइजचं जसे हातपाय हलतात तसे काही तरी. नाही, आम्हाला फक्त एनर्जी पाहिजे. बाकी ऍक्च्युली सगळं आलं त्या एनर्जी या शब्दामध्ये. हे जे काय सांगायचं याची खूप मोठी लिस्ट आहे ती. आम्हाला फक्त एनर्जी पाहिजे दिवसाभरात. खरंय खरंय खरंय. आपण इतर वेळेला विचार करत नाही, पण ही सगळी आपली सगळी एकमेकांची जी एक तयार होते ना एनर्जी, तीच बूस्ट करते एकमेकांना. कारण एकट्यानं ती एनर्जी तयार होत नाही. तुम्ही एकट्यानं किती माहोल केला तुमचं स्वतः वर्कआउट करण्याचा, तरी ती एनर्जी कुठून आणणार, असं आहे. सो ओके, आता सगळ्यात पहिलं आपलं आज 25th डेट आहे. नेक्स्ट मंथचे ॲडमिशन आजपासून 5 डेज ओपन आहेत. तुमच्या ॲडमिशन्स नोव्हेंबर मंथच्या करून घ्या, कारण नोव्हेंबर मंथचं शेड्यूल खूप जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये मी कदाचित मेडिटेशनचं प्राणायाम मेडिटेशनचं वर्कशॉपसुद्धा घेणार आहे. ते एक असणार आहे. तर मग मला वेळेचं बघायचं आहे कसं कसं मॅनेज होत आहे. तर तुमच्या ॲडमिशन्स कशा होतील त्याच्यानुसार मला हे करायचं आहे, म्हणजे कुठं बसवू मी सेशन तो. कारण मुलींच्या रिक्वायरमेंट ॲज इट इज आहेत. मी ट्राय केलं रेकॉर्डिंग सेशनसाठी, पण त्यांना प्रत्यक्षातच जास्त प्रेफरन्समध्ये हवं आहे. आणि आपलं आत्मयोग कुटीचं सुद्धा आता 1 नोव्हेंबरला आपली बॅच आहे कमिंगची. तर आता तुमचे सगळे ब्रेक वगैरे संपले असतील तर तुम्ही तिकडे वेळ द्या. आजचा टॉपिक आपला मेंटल हेल्थ आणि हार्मोनल इनबॅलन्स गायनॉक प्रॉब्लेम याच्यावरती आपण घेतला होता. तर त्याचं तेच मेन रिझन आहे, मूळ त्याचं तेच आहे. कोणी हँड रेज केलाय? येस बोला, रोहिणी, जुली बोला. मॅम मला एक विचारायचं आहे, आपला नोव्हेंबरमध्ये वेट लॉस सेशन असणार आहे का? वेट लॉस सेशनचं मी बघते मुलींनी हा महिना कसा केलाय सिन्सिअरली, त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणून मी अजून डिस्क्लोज करत नाहीये. मी मेसेज केला होता की तुम्ही ऑक्टोबर महिना व्यवस्थित करा ॲडव्हान्स बॅच, तर आपल्याला वेट लॉस सेशन घेता येईल. तर मी आता ग्रुपवरती टाकते. चालेल, ओके. जर मी घेतला फर्स्ट असेल मेंबर लिस्टमध्ये. खूप येस जास्त येस. ब्रेक झालाय जरा येस. 2-3 गोष्टींमुळे.
ठीक. ओके ओके ओके. ओके. सगळ्यांना मी आधी आग्रह मॅम करेल सेमच की तुम्हाला क्वेश्चन होता. वेट येस. लॉस साठी आपण कधी करतोय? अच्छा, तोच प्रश्न होता का तुमचा हो, पण? कारण माझे 2 ॲडव्हान्स झालेत म्हणून विचारते. मला काही प्रॉब्लेम नाही वेट लॉसला. फक्त आपला व्यवस्थित काउंट पाहिजे आणि मुलींची प्रॅक्टिस पाहिजे. ओके. अदरवाईज काय होतं मग शॉर्टकट मध्ये करायला गेलं ना तर तो वर्क होत नाही प्रॉपर. मग तेवढा ओके, ओके. रिझल्ट मिळत नाही तेवढा. हं. मग तुमची बॉडीची फ्लेक्झिबिलिटी तेवढी नसेल, स्ट्रेंथ तेवढी नसेल तर तो केला जात नाही मग. आणि त्यासाठी अच्छा. खूप म्हणजे वेट लॉस सेशनसाठी खूप सिन्सिअरिटीची गरज आहे. ओके, खूप ओके. नाही जास्त. कारण 2 ॲडव्हान्स झालेले ना बॅच म्हणून विचारत होते. असंही वेट लॉस केल्यानंतर पण तुम्हाला ऍडव्हान्सला सेटल व्हायचंय. सो तो इश्यू नाहीये की ओके. ऍडव्हान्स किती झाले. आता ह्या मुली पहा 3-3 वर्ष ऍडव्हान्सला सेटल आहेत आणि मधून अधून येतात वेट लॉस सेशन करतात. ओके. आणि परत कारण मेंटेनन्स दुसरा काही नाहीये. हं. मेंटेनन्स हाच आहे की ओके, ओके. तुम्ही 1 तास तुमचा वर्कआउट ठेवायचा प्रॉपर. कारण हं. जसं आपण लूज करतो वेट तसं पुट ऑन व्हायला पण वेळ लागत नाही जर आपण काहीच मेंटेनन्स नाही ठेवला तर. राइट. ते तर आहेच. त्याच्यामुळं दुसरं काही नाहीच आहे. तुमच्या जेवणाच्या वेळा ते तर मी तिकडे ते सगळं ट्रेनिंग सारखं ते करूनच घेते तुमच्याकडनं 21 हं. दिवसांच्या वेट लॉस सेशनमध्ये. मग तुमच्या साईडनं करणं राहतं ते फक्त की 1 तासाचा प्रॉपर वर्कआउट ज्याच्यामधनं तुमच्या कॅलरीज बर्न होतील, फ्लेक्झिबिलिटी चांगली राहील, डायजेशन सिस्टीम चांगली राहील. कारण त्याच्याशिवाय मेटाबॉलिझम तुमचा बॅलन्स राहणार नाही. मेटाबॉलिझम नीट नसेल तर परत मग वेट पुट ऑन होतं कारण डायजेशन नीट होत नाही. आणि हे राइट. सगळं फिक्स आहे. जरी वेट लॉस केला तरी तुम्हाला 1 तासाचा वर्कआउट करावाच लागणार आहे. ओके, त्यासाठी ओके. काही ऑप्शन नाही. आत्ताच आपला ह्याचा वेट लॉस संपला जस्ट. पण इतकी माझीच गडबड चालू होती की त्याच्यावरती काही बोलणंच झालं नाही. वेट लॉस कधी आला कधी गेला कळलंच नाही. कारण आत्मयोग कुटीचा गोंधळ चालू होता माझा पॅरलल. आत्ता ह्यांनी अमृता गायत्री यांनी केलाय ना तो. अमृता कसा होता अनुभव? काय आपलं बोलणं नाही झालेलं. मला असं वाटलं परत एक सेशन तुमचा सेपरेट घ्यावा. फक्त हो. गप्पा मारण्यासाठी. खूप छान होता आणि मेन म्हणजे कसं झालं, की अजिबात हे नाही झालं म्हणजे वेट गेन नाही पुट ऑन. झालं म्हणजे माझं तरी. 63 होतं, तिथंच कॉन्स्टंट राहिले म्हणजे वेट अजिबात गेन नाही झालं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो. म्हणजे मी रेग्युलर बॅच केली, ॲडव्हान्स केली आणि मग नंतर वेट लॉस केलं. पण खूप छान वाटलं आणि इतकं फ्रेश वाटतंय आता आणि सगळे आता रिलेटिव्हज भेटले दिवाळीसाठी, तर त्यांचं म्हणजे बघून एकदम 7 किलो वजन कमी झालं ना माझं. मग इतकं छान त्यांना हे वाटलं, की कसं काय एकदम इमिजिएट एक एवढ्या म्हणजे नाही का शॉर्ट टाईममध्ये कसं तुझं एवढं कमी झालं. पण खूप छान म्हणजे मला इतकं फ्रेश वाटतंय आणि एनर्जेटिक वाटतंय ना, त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं. छान होता एक्सपिरियन्स खूप. येस. आणि गेन झालं नाही म्हणजे दिवाळी जरी झाली ना, तरी म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी फॉलो करतेय ना सगळं रुटीन माझं. फास्ट म्हणजे नाही का 2च वेळेला जेवण वगैरे घेतेय व्यवस्थित. फ्रुट्स वगैरे सगळं घेते आणि खातीये तेलकट वगैरे पण थोडंफार नाही का चकली, चिवडा वगैरे, लाडू वगैरे थोडं-थोडं, पण थोड्या-थोड्या प्रमाणात खातीये. त्याच्यामुळे काही एवढं असं विशेष मला जाणवलं नाही, की वेट गेन झालंय म्हणून. हं, चांगलं छान वाटतंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां. तुम्ही काहीही खाल्लं तरी वेट पुट ऑन होणार नाहीये. हां. तुम्हाला ती भीती बसली की आता इतकं कष्टाने मी इतकं छानपैकी हो ना. कमी वजन कमी केलंय आणि ते कशानं वाढायला नको. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर जोपर्यंत तुमचं वेळेत तुम्ही जेवण करताय ना, हो. तोपर्यंत तुमचं वेट पुट ऑन होणार नाही. सगळं मेन 80% 70% हे तुमचं जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा. कारण आता मी इथे सॅटर्डे सेशनला मुलींना सांगितलं की तुम्ही स्ट्रेसने तुमचं वजन पुट ऑन होतं, वाढतं. तर बिलीव्ह नाही होणार. पण तेच तिकडे आपण 21 दिवसामध्ये शिकलो की स्ट्रेस जरी असेल तरी वेट पुट ऑन होतं. त्याच्यामुळे जेवण, झोप हे फक्त नीटनेटकं वेळेत ठेवा. काहीही वेट गेन होत नाही. आणि 1 तासाचा आपल्या इकडे वर्कआउट होतो किंवा तुम्ही वॉकिंग करा, अल्टरनेट डे करा, रोजला नाही होते. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. म्हणजे खाण्याचं तर मी कधीच रिस्ट्रिक्शन सांगत नाही की तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका. फक्त वेळेत खा, बस. तर त्याच्यामुळे तुम्ही हं. टेन्शन घेऊ नका. तुम्ही इतके सिन्सिअर आहात की असं नाही होणार की एकदम आउट ऑफ ट्रॅक गेला तुम्ही आणि खूप जास्त काहीतरी अभरचभर खाल्लं, अवेळी खाल्लं, जेवण सोडून खाल्लं आणि एकदा खाऊन वेट गेन होत नाही. असं कंटिन्युटी त्याच्या असेल. खूप दिवस तसं खाल्ल्यानंतर वेट गेन होतं. म्हणजे एखाद्या वेळेला खाल्लंय तुम्ही, आज खाल्लं, जेवणाऐवजी नुसतं जंक फूड खाल्लं, अजून 2 दिवसांनी खाल्लं तरी काय होणार नाही. पण सलग 10 दिवस, 8 दिवस खाताय, सगळ्या टाइमचं ओरड झालेली आहे, जेवणाच्या वेळा चुकल्यात. मेन जे सकस आहार जो पोटात जायला पाहिजे तोच नाही जाते आणि दुसरंच काहीतरी खातोय आपण की जे डायजेस्ट होत नाहीये आणि न डायजेस्ट झालेलं जेवण मग ते
चरबीत रूपांतर होतं. नॉर्मल तुमच्या जेवणाचं चरबीत रूपांतर होत नाही. जोपर्यंत तुम्ही नॉर्मलच चांगलं हेल्दी जेवण खाताय तोपर्यंत काही होत नाही. कारण त्याचं एनर्जीत रूपांतर होतं डायजेस्ट झालं की, मग वेट पुट ऑन व्हायचा प्रश्नच येत नाही. सो तुम्ही सिन्सिअर आहात, मला तुमची काळजी नाहीये की तुमचं वेट पुट ऑन होईल म्हणून. नाही झालं म्हणजे छान वाटलं पण. म्हणजे हा, सगळे दिवाळीत खाल्लं मी बऱ्यापैकी थोडं थोडं, पण नाही झालं वेट गेन. एवढं कारण कसं आहे, तुमचे बाकीचे हार्मोन्स पण त्याच्यावर डिपेंड आहेत. हॅपी हार्मोन्स पण तुमचे सिक्रेट झाले पाहिजेत. ते कधी होतील, जेव्हा तुम्ही आनंदी व्हाल, आनंदाने काहीतरी छानपैकी गोडधोड खाल, वातावरण चांगलं एन्जॉय कराल. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता मी तर माझं सगळं शेड्यूल सगळीकडे सेम आहे. मी सगळं जे येईल त्यात समोर येईल ते खाते. माझ्या घरात आलं की माझं शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या वेट लॉसच्या सेशनमध्ये मी हे सांगते. बाहेर असेल, कुठे असेल किंवा असे सणवार आले की ते त्या त्या वेळेला सगळं एन्जॉय करायचं. पण एवढं बॅक टू मॅन तुमच्या असायला पाहिजे की आपल्या रुटीनमध्ये आलो, आपल्या घरामध्ये आलो, शेड्यूलमध्ये आलो की मग शिस्तीमध्ये व्यवस्थित पोळी भाजी भात आमटी सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, ताक जेवणात ठेवायचं. मग काय राहिलं दुसरं, सगळं तर खातो. हं. गायत्री कुठे गेला? गायत्री बोलणंच नाही. मी तर वेट लॉस नंतर मला पिरियड्स आले मॅम लगेच. तर तेव्हा जॉईन केलं नाही आणि मला वाटतंय म्हणजे बरीच माझी वर्कलोडमुळे खूप गॅप झाली. आणि मी आजच जॉईन केले पण मला असं काहीच जाणवलं नाही की माझं वेट वाढलंय किंवा काही. एकदम छान वाटतंय. म्हणजे मी भरपूर बदल आहे. लक्ष्मीपूजनला वगैरे फोटो काढले नऊवारी घालून, भरपूर कॉम्प्लिमेंट मिळाल्या. छान वाटलं एकदम. आणि म्हणजे फॉलोमध्ये तुम्हाला फॉलो करता मॅम की हेल्दी रुटीन फॉलो होत आहे. त्यात कुठे पण शूटिंग करावीशी वाटत नाहीये. ते खूप जास्त महत्वाचं आहे. बाकी मस्त एकदमच दिसतंय. छान वाटतं. हो, हो. चेहरा छोटा थँक यू. झालाय. माझं लक्ष असतं सगळं बरोबर, मला कॅच होतं काय काय झालंय लगेच. हो. आणि हे मेन आहे की तुम्हाला तुमचं रुटीन माहिती पडलं ना की मग मी असो नसो तुमचं तुम्ही तुमचं रुटीन मध्ये राहिला. तुम्हाला माहिती आहे कुठल्या वेळात काय खायचंय, हेल्दी खायचंय आणि एन्जॉयच्या वेळेला जंक फूड खायचंय. बस काय पाहिजे अजून. छान रिझल्ट तर चांगलाच दिसतोय, खूप छान हो, दिसतोय. खूप छान मॅम. किती वेट थँक यू. तुमचं लूज झालं? आपलं काहीच नाही माझं बोलणं. जवळपास 7-7.5 किलो झालं मॅम. छान नंतरच झालं. म्हणजे मला खूप जास्त हे झालं. कारण शेवटचे 2 दिवस मला थोडं बरंच नव्हतं ना. पण त्यानंतर मला जाणवलं की आपलं वेट कमी होतंय म्हणून. मी ते म्हटलं म्हणजे म्हणतच असते की जेव्हा 21 दिवस थोडंसं फक्त हा वेट लॉस थोडंसं नसतो, त्याच्यानंतर 15 दिवस वेट लूज होतच राहतं. हो. कारण शेवटच्या दिवशी आपण जे विरेचन करतो त्याचा रिझल्ट तो शेवटचे ते पुढचे 15 दिवस येतात. त्यामुळे तो नावाला 21 दिवसांचा आहे, पण त्याची प्रोसेस पुढे कंटिन्यू चालू असते. ते हो. त्यामुळे आणि जे करतंय ते त्यांना ते दिसतंच, एकदम विजेबल आहे एकदम. 7-7.5 हो. किलो म्हणजे खूपच भरपूर छान आहे. झालं हे मॅम. हो. आयडियल वेट आहे की मी एक्सपेक्ट लक्षात म्हणजे लक्षात येईल समोरच्याचं असं हे झालेलं आहे. इंचेस लॉस पण कळून येतात लगेच. नाही थँक तसंही यू. कुठं पहा तुम्ही 21 दिवसात कोण 7 किलो वजन कमी हो करून देईल मॅम. आणि हेल्दी वेने. हेल्दी वेने विकनेस हो. नकोय आपल्याला, बाकीच्या आपल्या डेली रुटीन वरती इफेक्ट नकोय. आयडियल वेट तर मला मी हेच पकडते की 21 दिवसात 7 किलो कमी झालं पाहिजे. मग जास्त असेल फॅट बॉडीमध्ये किंवा तुम्हाला जसं म्हटलं 80+ वगैरे वेट असेल तर मग अजून 8 किलो 9 किलो अगदी 11 किलोपर्यंत 100+ जे आहेत 95+ जे आपल्याकडे जे आहेत त्यांचं 11 किलोपर्यंत होतं कमी, पण फॅटच तेवढं राहतं बॉडीमध्ये. सो हे बरोबर आहे, परफेक्ट, छान. थँक यू मॅम. पहा इतकं शेड्यूल पॅक आहे की मी आत्ता बोलतेय ह्या मुलींशी, त्यावेळेला फक्त सेशन घेत होतो. आणि आता असं काय झालंय ना, रेकॉर्डिंग सेशनमुळे तुम्ही पण शॉर्टकट वरती आला. जरा काय झालं की मॅम रेकॉर्डिंग सेशन पाठवा, मॅम रेकॉर्डिंग सेशन पाठवा, त्याच्यामुळे आपलं हे बोलणं झालं नाही. ते सोयीस्कर पण झालंय आणि असं पण झालंय की बोलणं राहून गेलं. चला ओके. नेक्स्ट टॉपिक. इथे कोण आहे? तर रेग्युलर बॅचच्या कोणीच नाही आहेत. ठीक आहे, आपण ह्याच्यावरती आज बोलणार होतो PCOS, थायरॉइड, गायनक प्रॉब्लेम ह्या सगळ्यांवरती आपण आज चर्चा करणार होतो. सगळ्यात मेन म्हणजे आता हे सगळे प्रश्न विचारतात किंवा यांना सोल्युशन हवं असतं की कमी होण्यासाठी थायरॉइडची गोळी किंवा PCOS असेल तर त्याचं सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकल रुटीनमध्ये येण्यासाठी खूप
ट्राय करायला लागतात वेगवेगळे, किंवा साईड इफेक्ट सगळे दिसत असतात स्किनवरती, रुटीनवरती. तर सगळ्यात मेन 3च गोष्टी आहेत. जसं की मी वेट लॉसला पण सांगते की तुमचा स्ट्रेस लेवल मेंटेन पाहिजे, व्हॅना प्रॉब्लेम, मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब, PCOS, थायरॉइड, ह्या सगळ्यांचं खूप जवळचा कनेक्शन जर काय आहे तर तुमचा मेंटल हेल्थ नीट नसणं, स्ट्रेसमध्ये असणं. स्ट्रेसमध्ये असलं की झोप नीट मिळत नाही, झोप नीट नाहीये की तुमची डायजेशन सिस्टीम खराब होते, डायजेशन सिस्टीम खराब झाली की तुम्ही जे खाताय ते अंगी लागत नाही आणि मेटाबॉलिझम डाऊन होतो आणि वेट पुट ऑन होतं, कारण हार्मोन सपोर्टिव्ह नसतात त्यावेळेला. हे फिक्स्ड आहे. सगळ्यात मेन आहे की तुमचे हार्मोन्स नॉर्मलवर येण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर सगळ्यात आधी आपले रुटीन नीट केलं पाहिजे, जेवणाचं, झोपेचं कशासाठी, की तुम्हाला कुठलाही स्ट्रेस असेल तर तुम्हाला चांगली झोप लागली तर तो स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड होत नाही. मधला ब्रेक असतो 7-8 तासाचा जो झोपेचा, की त्याच्यामध्ये तुम्हाला तो स्ट्रेस कट ऑफ होतो. दुसऱ्या दिवशी परत नव्यानं तुम्हाला ऊर्जा येते, नव्यानं सगळे हार्मोन सिक्रेट व्हायला मदत होतात, सगळे टिश्यूज डेव्हलप होण्यासाठी वेळ मिळतो. जेवढा वेळ आपण झोपलेला असतो, आपण जेवढ्या वेळ आपण निष्क्रिय असतो, म्हणजे काहीच क्रिया करत नाही, त्यावेळेलाच नवीन टिश्यू डेव्हलप होण्यासाठी मदत होते. जर ती प्रोसेसच नाही झाली, तुम्ही कंटिन्यू तुमचा मेंदू ऑनच राहिलाय, झोपच नाहीये कंटिन्यू, असंच रुटीन चालू आहे, तर त्याचा हेल्थवरती इश्यू होणारच आहे, परिणाम होणारच आहे. मग झोप येण्यासाठीचे प्रयत्न करायचे आपल्याला. झोप येण्यासाठी काय प्रयत्न करायचे, की तुमचं मेंटली जास्तीत जास्त कसे स्टेबल राहू आपण, याच्यासाठी प्रयत्न करायचे. याचा मला अवेअरनेस करावा लागतोय. हे माइंड योगा सेंटर मी जे काही करते आता, ते सुद्धा त्याचं कारण, मूळ हेतू तोच आहे. जसं फिटनेस, फिजिकल फिटनेससाठी आपण हे करतो आहोत, वेगवेगळे प्रकारे आपण हेल्थवरती काम करतो, फिटनेससाठी करतो. फिटनेसचे एवढे सगळे प्रकार आहेत, त्यातला जो ज्याला सूट होईल तो ते करतो. पण काय, की मला फिजिकली फिट राहायचंय. सेम तसंच तुम्ही मेंटली फिट राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला आवर्जून प्रयत्न करावे लागणार आहेत, जे प्रायोरिटीमध्येच येत नाही कोणाच्या. मेन तुम्ही मेंटली फिट असेल ना, तर तुम्ही फिजिकली फिट राहण्यासाठी तुमच्याकडनं कन्सिस्टन्सी राहील. कारण आधी मनात विचार येतो आणि तो पक्का होतो. इथं तुम्ही हे करता, डिसाईड करता की नाही मला करायचंय कंटिन्यू, मी आज वॉकिंग करतेय, मी रोज वॉकिंग करणार आहे, मला कमीत कमी 1 तास अर्धा तास मला चालायचंच आहे. हे आधी मनात निर्धार करायला लागतो, तेव्हा तो कृतीमध्ये होणार आहे. मला योगा करायचाच आहे, मला 1 तास कुठलाही वर्कआउट करायचाच आहे, हा आधी निर्धार पक्का कुठे होतो, मनामध्ये होतो, मनाशी निश्चय होतो, मग कृतीमध्ये तुम्ही करता. आणि जर तुमचं मन स्टेबल नसेल, तुमचं मनच द्विधा मनस्थितीमध्ये असेल, मूडी झालंय खूप जास्त, सतत लहरी झाले, आत्ता करावंच वाटते, उद्या नाही करावं, उद्या नाहीये मूड, परवा अजून नाहीये, कसं काय तुमच्याकडनं केलं जाणार आहे. म्हणजे आधी फिटनेससाठी मेंटली तुम्ही हेल्दी पाहिजे, मग फिजिकली तुमच्याकडनं केलं जाणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही डायरेक्ट, म्हणजे मी कौतुक करते की ज्यांचं ऑलरेडी फिजिकली फिटनेसमध्ये इतका इंटरेस्ट आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे, तर ते मेंटली स्टेबल आहेत. कळालं, कारण त्यांच्याकडनं रोज रोज सातत्याने ते केलं जाते. म्हणजे काय, की तुम्ही मेंटली तेवढे निश्चय तुमचा पक्का आहे, स्टेबल आहात, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलेले आहे, ते रुटीनमध्ये बसवलेले आहे. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. जसं कंपल्सरी मी इतर वेळेला सुद्धा सांगते की 2 वेळचं जेवण, 3 वेळचं जेवण आपल्याला कंपल्सरी आहे. ते आपण डोक्यात लहानपणापासून फिक्स आहे की मला 3 वेळचं जेवण केलं तर ऊर्जा मिळणार आहे. त्या वेळेला आपल्याला पोटामध्ये भूक लागते, सलायवा सिक्रेट होते, आपण जेवण करतो. तेवढंच फिक्स्ड हे एक्सरसाइज, झोप, ह्याला सुद्धा प्रायोरिटीमध्ये असलंच पाहिजे. आपलं आत्ताचं रुटीन असं झालंय, मी मुलींचे मेसेज बघते 1 आणि 2 वाजता मुली झोपतात, रोज 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 1 आणि 2 वाजता झोपतात. सकाळी उठून किती लेट उठणार तुम्ही, ज्यांना रुटीन आहे दिवसभराचं, मिळली किती झोप तुम्हाला. बरं, तुम्ही ती झोप जर दुपारी कव्हर करताय, तर जे दुपारी झोपतायत त्यांची डायजेशन सिस्टीम कोलॅप्स, पूर्ण कोलॅप्स. जर तुम्ही दुपारी, कारण आपण दुपारी जेवण करतो, जेवल्यानंतर तुम्ही झोपला, खाल्लेलं पचणारच नाही, पचूच शकत नाही. खाल्ल्या तुम्ही गाढ झोपला, झाला तुम्ही झोपला, पचन संस्था झोपली, डायजेस्ट होत नाही. आणि मग ती सायकल पण तयार होते की तुम्ही दुपारी झोपला की रात्री झोप येत नाही, मग रात्री परत 2 वाजेपर्यंत. आत्ता 2 वाजताचे मुलींचे आत्ताचे मेसेज आहेत मला. मी म्हटलं ठीक आहे, संपली की सुट्टी, किंवा सुट्टी म्हणजे 2 वाजेपर्यंत जागायचं, असं काय आहे का. एखाद्या दिवशी मज्जा ठीक आहे ना, नाईट आउट केलीये, लेट नाईट मूवी बघितलाय वगैरे, रोज जर 1:30 आणि 2 वाजता झोपताय, तर तुम्ही तुमचं रुटीन तसं केलेलं आहे आणि ते इतकं पक्क झालंय की ते तुम्ही अडॉप्ट केले की नाही मला असंच आहे,
मला लेटच झोप येते, मला लवकर झोपच येत नाही, माझी बॉडी तशीच सवय झाली. लावली कोणी सवय? आणि 2 वाजता जर तुम्ही झोपताय तर तुम्ही 8च्या पुढे तुम्ही किती झोपणार आहात? सनराईजच्या पुढे तुम्ही झोपला की परत तुमचं बॉडीचं सगळं चेंज होतंय. ऊर्जा जी तयार होण्याची वेळ असते ती सगळी मिस झाली, सगळं मिसिंग झालं. मग तुमच्या शरीरातली उष्णता वाढणार आहे, बाकीच्या गोष्टींना त्याच्यावरती परिणाम होतोच. तर त्याच्यामुळे ज्यांना मी सांगते की ज्यांना थायरॉइड आहे, PCOS आहे, त्यांनी पहिल्या जेवणाच्या झोपेच्या वेळांवरती काम केलं पाहिजे. आणि जेवणाच्या झोपेच्या वेळा तुमच्याकडनं नीट राहत नाहीये तर याचा अर्थ तुम्ही मेंटली आधी व्यवस्थित मनावरती काम केलं पाहिजे. मन शांत, चित्त शांत होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा कुठं तुमच्याकडनं कृतीमध्ये व्यवस्थित हे केलं जाणार आहे. नाहीतर तुम्ही फक्त निश्चय करणार की हो मी ठरवलं आहे, मी लवकर झोपणार, मी ठरवलं आहे, मी वेळेत जेवणार. हे फक्त ठरवण्यापुरतंच राहतं, कृतीमध्ये येत नाही. जोपर्यंत तुम्ही मेंटली पक्के होत नाही, स्टेबल होत नाही, ज्याला आपण काय म्हणतो की मानसिक आरोग्य व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे काय की आपण चिडचिड नाही झाली पाहिजे, आपण लहरीपणा आपला कमी झाला पाहिजे. हे साईड इफेक्ट आहेत. जन्मापासून आपण कोणी असे काहीही नसतो. हे सिच्युएशननुसार आपला मूड बदलत राहतो, आपला स्वभाव बदलत राहतो, की जो परत रुटीनमध्ये सुद्धा तसाच येऊ शकतो. आपल्या बॉडीचे बघा, आपल्या लहानपणापासून आपल्या शरीरात किती बदल होत गेलेले आहेत. एकाच ठिकाणी फिक्स राहिलंय का आपलं शरीर? मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली, 14व्या वर्षी वेगळे, 20व्या वर्षी वेगळे, मग लग्न झालं, मग प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, सगळ्यातनं गेलो, परत आलो ना रुटीनवरती. त्याच राहिलो का तिथेच अडकून? कुठल्याच एजमध्ये आपण लॉक होत नाही. मग मेंटली का आपण असं ऍक्सेप्ट करायचं की हेच माझं शेड्यूल आहे आणि असंच आहे, असंच राहणार आहे? म्हणजे इथे सुद्धा तुम्ही मानसिकरित्या स्वतः शेड्यूल तयार केलेले. आपल्याला मेंटली डेव्हलपमेंट केली पाहिजे स्वतःची. जास्तीत जास्त आपल्याला अजून स्वतःमध्ये, जसं आपण बॉडीचा फिटनेस चांगला स्ट्रॉंग करत जातो. जे फिटनेसमध्ये असतात पहा, प्रोफेशनल फिटनेसमध्ये, कमर्शियलमध्ये असतात, ते काय करतात, त्यांची स्ट्रेंथ वाढवत जातात. कशी वाढवत जातात? कॅपॅसिटी वाढवत जातात. वेट उचलायचंय तर ते हळूहळू वेट वाढवत नेतात. जे वॉकिंग, रनिंग करतात ते रनिंगचं टायमिंग वाढवत नेतात, स्पीड वाढवत नेतात. असं स्वतःला सतत इम्प्रूव्ह करत राहतात ना, एक स्टेप पुढे डेव्हलप करत नेतात, स्वतःच्या कॅपॅसिटी वाढवत नेतात. सेम तसंच तुमची मनाची कॅपॅसिटी पण तुम्हाला वाढवली पाहिजे. मेंटली हेल्दी होणं म्हणजे काय? 1 स्टेप अहेड, एक स्टेपने तुम्ही ते स्वतःला अजून डेव्हलप केलं पाहिजे. आणि डेव्हलप करणार म्हणजे काय करणार? जास्तीत जास्त स्वतःच्या मतावरती पक्क राहायचंय. मी तर आत्ता तर हेच सांगेल, म्हणजे ज्यांना मुलींचे जे काही मेसेज येत आहेत की माझं मेन्स्ट्रुअल सायकल रुटीनमध्ये नसल्यामुळे खूप सगळे इश्यू येत आहेत, खूप सगळं आपलं शरीर, मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की आपलं शरीर हे सगळं हार्मोन्सवर तयार झालेलं आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम फिट केलेली आहे निसर्गानेच, बाय नेचर. आणि ती जर आहे आपल्या, तर आपल्याला त्या हार्मोन्सवर येणारच आहे आणि तसे सिक्रेट होणारच आहे. त्याच्यानुसारच तुमचं शरीर बदलत राहणार आहे. पण त्या पॅरलल तुम्ही जर त्याला अडॉप्ट नाही केलं तर ते मिस होतं मग ते सगळं. तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे की मला आता काय होतंय, मग काय चेक स्वतःला करत राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जर ह्या महिन्यातली माझी मेन्स्ट्रुअल सायकल कशी येते, तर तुमच्याकडे 1 महिन्याचा वेळ आहे पुढची मेन्स्ट्रुअल सायकल नीट येण्यासाठी किंवा रुटीनमध्ये येण्यासाठी. मग त्याच्यात तुम्ही काय प्रयत्न करता? गोळ्या औषधं सोडून जे प्रयत्न करतो ते आपण स्वतः प्रयत्न करतो. खूप असे सगळे आहेत की गोळ्यांवरती डिपेंड आहेत, मेडिसिनवरती डिपेंड आहेत. नाही ते घेतलं की होतं किंवा मला घ्यावीच लागते, थायरॉइडची गोळी घ्यावीच लागते. आपल्याकडं एक्झाम्पल आहेत. वेट लॉस सेशन जेवढ्या मुली करतायत आणि ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्या थायरॉइडच्या गोळ्यांची कमी झालेल्या आहेत, पूर्ण कमी झालेल्या आहेत. मग हे काय आहे? हे एक्झाम्पल आहे की तुमचं रुटीन चांगलं झालं तर तुमची गोळी कमी होऊ शकते, जाऊ शकते, बंद होऊ शकते. मेन्स्ट्रुअल सायकल रुटीनमध्ये आलेली आहे. तिथे काय करतोय? वेळेत जेवतोय, वेळेत झोपतोय. याच्या पलीकडे काहीही रुटीन नाहीये. आणि एक्स्ट्राचं फॅट जे स्टोअर झालेलं आहे बॉडीवरती, मोस्टली पोटावरती, सगळ्यात जास्त जर ज्यांना PCOS किंवा असं काही आहे तर त्यांच्यासाठी मेन काय असतं की त्यांचं बेली फॅट, पोटावरचं फॅट खूप वाढलेलं असतं. तर ते डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की ते पहिलं कमी करा. ते कधी कमी होईल? जेव्हा तुम्ही पूर्ण गोड कमी कराल, तुमच्या पोटावरच्या हालचाली वाढवाल. पोटाच्या हालचाली किंवा पोटाचं, इथे सगळ्यात जास्त आपले हार्मोन्स आहेत पोटाच्या भोवती, बेंबीच्या भोवती.
म्हणून तिथं जास्त काम करायचं आहे आपल्याला. अख्ख्या बॉडीच्या आपली जी बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बेंबीच्या भोवती आपली गर्भपिशवी पण तिथेच आहे. तिथं आवर्जून आपल्याला व्यायाम दिला जात नाही. तुम्ही वॉकिंग सुरू केलं तर चालण्याच्या व्यायामामध्ये पोटाला काय व्यायाम मिळणार आहे? म्हणून योगा उपयोगी पडतो, कारण योगामध्ये आपण पोटाच्या स्नायूंना आतड्यांना व्यायाम देतो. आपण प्राणायाम करतो, कपालभाती करतो, त्याच्यामध्ये काय करतो, पोटातल्या स्नायू ही श्वसन नलिका जी पोटापर्यंत जाते तिला आपण व्यायाम देण्याचं काम करतो, की जे दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तिथं व्यायाम मिळत नाही. तिथले तुमचे हार्मोन्स नॉर्मल वरती कसे काय येतील? पॅन्क्रियास ग्लँड परत ज्या डिॲक्टिव्ह झालेल्या आहेत त्यांना ऍक्टिव्ह मोडमध्ये कसं आणणार आपण? तर म्हणून योगा का, किंवा स्त्रियांसाठी गायनोकॉलॉजिस्ट योगा का सुचवतात? कारण बाकीच्या जे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत तर ते ऑल ओव्हर बॉडीसाठी आहेत, स्पेसिफिक पोटासाठी नाही आहेत. आणि आपल्याला स्त्रियांना पोटावरचेच व्यायाम मस्ट आहेत, कारण आपले सगळे ग्लँड सगळ्या आपल्या पोटाभोवतीच आहेत. ज्या काही थायरॉइडच्या वगैरे ज्या काही ग्लँड आहेत, किंवा मेन्स्ट्रुअल सायकल रुटीनमध्ये राहण्यासाठीच्या गायनॉकच्या ज्या आहेत, गर्भपिशवी तिथेच आहे. हे पर्पजली तुम्ही आवर्जून पोटावरचे व्यायाम केल्याशिवाय रुटीनमध्ये येणार नाही. म्हणजे हे सारासार सगळ्याच सांगते की जर तुमचं प्रीमेनोपॉज असू देत, काही मेन्स्ट्रुअल सायकल मधलं कुठलाही इश्यू किंवा गायनॉक कुठलाही इश्यू असू देत, त्यासाठी तुम्हाला पोटाचा व्यायाम प्रॉपर पाहिजे. तिथल्या स्नायूंचा, आतड्यांचा व्यवस्थित व्यायाम झाला पाहिजे, तर डायजेशन सिस्टीम सुद्धा तेव्हाच चांगली होणार आहे. आता ते पोट असं अलगद ठेवून तुम्ही हातपाय हलवलेत, बाकी सगळे बॉडीचं पार्ट हरवलेत, काय उपयोग आहे? त्यांनी तुमचे मसल बिल्डअप होणार आहेत, स्ट्रॉंग होणार आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? कारण इकडे इकडे हातापायामध्ये काय तुमचे हार्मोन्स नाहीयेत, त्या ग्लँड्स नाहीयेत. इथल्या हे सगळे जे चक्र, 7 चक्र आहेत ते कुठे आहेत? इथून पुढे आहेत. म्हणजे इथून 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 खाली सगळ्यात शेवटचं चक्र आपलं खाली. इथपर्यंतचं सगळं तुम्हाला व्यायाम पाहिजे शरीराला पुढच्या भागामध्ये. स्त्रियांसाठी हे महत्वाचं आहे, स्त्रियांनी हे केलंच पाहिजे. आणि हा व्यायाम हा फक्त योगामधूनच केला जातो. कारण तुम्ही जिमला गेला तर जिमला वजन उचलायचे किंवा तुमचे मसल बिल्डअप करण्याचे व्यायाम आहेत. परत तिथं सेम प्रॉब्लेम आहे की तुमचा हार्मोन्स वरती काम करण्यासाठीचा वेगळा एक एक्सरसाइज तिथे नाहीये डिझाईन झालेला. तर सगळ्यांसाठी त्याच्याच बरोबर मग तुम्ही जेव्हा व्यायाम करताय तर व्यायामाच्या बरोबरीने चांगला आहार, जेवण तुम्हाला खूप चांगलं पाहिजे. चांगलं जेवण म्हणजे काय? खूप सगळे ड्रायफ्रूट खाल्लेत तुम्ही. मी असं बघितलं आहे, एक असा आहे, एक ग्रुप असा आहे की त्यांना हेल्दी जेवण म्हणजे सगळं चांगलं चांगलं महागाचं खाणं म्हणजे हेल्दी जेवण असं वाटतं. पण तुम्ही ड्रायफ्रूट जर असे, किंवा दिवाळीत आता ड्रायफ्रूट सगळे एकमेकांना देतात, पण ते ड्रायफ्रूट तुम्ही जर तसेच खाल्ले तर तुमची डायजेशन सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग आहे का? तुमचा वर्कआउट तेवढा आहे का त्या तेलबिया पचवायला? ते ड्रायफ्रूट म्हणजे काय? तेलबिया आहेत, आणि तेलबिया ह्या पचायला खूप जड असतात. मग त्या तुम्हाला भिजवूनच खाल्ल्या पाहिजेत, तेव्हा त्या पचायला हलक्या होतात आणि मग त्या तुम्हाला पचणार आहेत. म्हणजे ॲडव्हर्टाईजमध्ये मूठभर दिलेत काजू खातायत, मूठभर बदाम खातायत. एक वेळ लहान मुलांना ठीक आहे की त्यांच्या हालचालच तेवढी चांगली असते, खूप जास्त एक्सरसाइज मुलांची नॅचरली होते लहान वयामध्ये, पण आपल्यासारख्यांसाठी डायरेक्ट ते डायजेस्ट होत नाही आणि मग त्याचं परत अगेन वजनामध्ये रूपांतर होतं. म्हणून भिजवलेले ड्रायफ्रूट खा, अंजीर खा, काळे मनुके खा. ज्यांना गायनॉक प्रॉब्लेम आहे, ज्यांना मेन्स्ट्रुअल सायकल रुटीनमध्ये डिस्टर्ब आहे, त्यांनी पहिलं आयर्न कॅल्शियम वरती काम करायचं. तुमच्या शरीरातलं आयर्न आणि कॅल्शियम चांगलं असलंच पाहिजे, तर तुम्हाला त्रास होणार नाही. अदरवाईज तुमच्या पायाला गोळे येणार. तुमचं खूप जास्त ओव्हरफ्लो असेल पिरियड्समध्ये तर 100% तुमचं HB लो होतं. खूप जास्त जे काही तुम्हाला वेदना असतात तर त्या आयर्न आणि कॅल्शियमच्या इम्बॅलन्समुळेच सगळ्यात जास्त असतात. आणि स्त्रियांचा मेजर इश्यू असतो हा हेल्थमधला. त्यामुळे तुमचं आयर्न कॅल्शियम तुम्हाला शरीरातलं व्यवस्थित ठेवायचे तर तुम्ही कंपल्सरी काळे मनुके भिजवून खा, अंजीर भिजवून खा, सुके अंजीर हे रोज रोज रात्री झोपताना मूठभर काळे मनुके घ्या, 2 सुके अंजीर घ्या, 5-6 बदाम घ्या, 1-2 अक्रोड घ्या. हे सगळं भिजवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी छानपैकी कोमट पाणी, गरम पाणी, लिंबू पाणी काहीही घ्या. त्रिफळाचं पाणी घेऊ शकता तुम्ही, ते खूप चांगलं आहे. मेथीदाणा गायनॉकसाठी खूप चांगला आहे, म्हणजे तुमच्या मेन्स्ट्रुअल रुटीन येण्यासाठी. भिजवलेले मेथीचे दाणे जे पाणी रात्री झोपताना मेथीचे दाणे भिजवत घालायचे, सकाळी ते पाणी प्यायचं, त्याने सुद्धा खूप खूप फायदा होतो. पण हे सगळं तुमच्या
कंटिन्युटीमध्ये पाहिजे. तुम्ही 1-2 दिवस, 15 दिवस केलं, 20 दिवस केलं आणि रिझल्ट नाही वाटत आहे काय म्हणून सोडून दिलं, नाही. आयुष्यभरासाठीचे हे रुटीन करावे लागतात. हे ॲडॉप्ट करावं लागेल ह्या सगळ्या सवयी अलार्म लावून सुरुवातीला, तेव्हा ते त्याचा रिझल्ट मिळणारच आहे. कारण 3 महिन्याने आपल्या शरीरातले टिश्यू चेंज होतात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कन्सिस्टन्सी ॲटलिस्ट 3 महिन्याची पाहिजे, तेव्हा जे नवीन टिश्यू तयार होतील ते चांगले होतील. तुम्हाला जसे पाहिजे तशा प्रकारे ते तयार व्हायला लागतील. तुम्ही कंपल्सरी तुमच्या याच्यामध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट खा. तुमच्या दिवसभरातून तुमच्या पोटामध्ये 2-3 फळं गेलीच पाहिजेत. सीजनल फ्रूट खा. आत्ता आपल्या ऋतूमध्ये जे फळं मिळतात ती फळं खायची. सीजनल म्हणजे आपल्या इथं अवतीभोवती आपल्या इथं ज्याचं उत्पन्न निघतं ती फळं, कारण ती तुमच्या शरीराला वातावरणानुसार पचणार आहेत आणि त्या काय म्हणतात ऋतूमधली ती गरज आहे शरीराची. आपल्याकडे 12 महिने ॲपल मिळतात, मग 12 महिने आपण ॲपलच खाणार. ॲपल ठीक आहे, मी म्हणेल की ॲपल हा पर्यायी ठेवायचा. जेव्हा कुठलं फळ मिळत नाही तेव्हा ॲपल खायचं. मी तर असं केलेलं आहे की माझं फर्स्ट प्रेफरन्सला काय असेल, केळी असतील, त्याच्यामध्ये वेलची केळी किंवा जी छोटी केळी असतात पहा, डायरेक्ट घडावरची उतरवलेली असतात, केमिकल फ्री असतात. फॉस्फरस खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये, मॅग्नेशियम इतकं चांगलं आहे. मॅग्नेशियमचा सोर्स खूप कमी फळांमधून मिळतो आपल्याला. तो आपल्याला क्विक एनर्जी मिळते, त्यामुळे केळं चांगलं आहे. फक्त मग तुम्हाला सर्दीचा त्रास होतोय, मला तर असं वाटतं वेलची केळ्यांनी सर्दी होत नाही. मी वर्षानुवर्ष तीच केळी खाते, कारण ज्यांना सर्दी कफ वगैरे असं काय आहे त्यांना ते नॉर्मल जी मोठ्या साईजची केळी असतात त्याने त्रास होतो. मी पण ती नाही खात. मी वेलची केळी मिळतात चांगली, फक्त ते पिकवतानाच बघायची प्रोसेस काय आहे, त्यांची केमिकल वगैरे फ्री आहे की नाही आहे. ते खूप चांगले आहेत. अगदीच काय वाटलं मध टाकून खा त्याच्यावरती, केळावरती, कफ नाही व्हावा लहान मुलांना वाटलं तर. पण ते एकदम हेल्दी आहे, 12 महिने मिळणारं फळ आहे. खूप खूप जास्त कफाचा त्रास असतो त्याने मात्र मग ते दुपारच्या वेळेला वगैरे, सकाळी खाऊ नका, वातावरण बघून खायचं. पण ते तुम्ही खाऊ शकता सीझनलमध्ये. पेरू, सगळ्यात जास्त प्रोटीनचा सोर्स जर फळांमध्ये कशामध्ये असेल तर पेरूमध्ये. अगेन पेरूला आपल्याला फक्त सर्दी होते किंवा खूप सगळे टाळतात पेरू खाण्यासाठी कारण सर्दी होते असं वाटतं. तर तुम्ही वेळा बदला त्याच्या, सकाळी खाऊच नका, दुपारी जेवणाच्या आधीचं खा किंवा संध्याकाळी चहाच्या आधी 4 वाजता तुम्ही एक फळ खा आणि त्याच्यावरती तुमची चहा कॉफी घ्या. हे तुमच्या रुटीनमध्ये असलंच पाहिजे. मी नेहमी सांगत असते की आपल्याला प्रत्येकाला आपल्या फॅमिलीतले जे आपल्यापेक्षा लहान आहेत किंवा कोणी आहे ते फॉलो करत असतात. तुम्ही हे रुटीन बसवाल तर घरातल्यांना दिसेल तर त्यांच्याकडनं पण ते फॉलो होईल. हेल्दी सगळ्यांनाच खाणं मिळेल, सगळ्यांचंच हेल्दी खाणं होईल. तुम्ही घरातली स्त्री मेन आहे. तुम्ही जे आणणारे, बनवणारे आणि जे देणारे डायनिंग पर्यंत तेच त्यांच्या पोटात जाणार आहे. मग तुमचा रोल किती मोठा आहे ते तुम्ही काय बनवायचं आणि काय घरात आणायचं आणि काय सर्व करायचं, काय बनवायचं. आपण हेल्दीच प्रेफरन्स दिला बनवायला आणि सर्व करायला तर सगळ्यांच्याच पोटात हेल्दी जाईल. सुरुवातीला होईल 1दा 2दा 3दा, पण दिवसातला 1 वेळेला हे खायचंय कंपल्सरी, बाकीच्या 2 वेळेला मिळेल दुसरं. असं करून करून तुम्ही रुटीनमध्ये तर आणू शकतात. कित्येक मी मुलं अशी बघितलेत की जे फळच खात नाहीत, फळच खात नाहीत. महिने दिवसेंदिवस ते मुलं फळं खात नाहीत. याच्यामध्ये मी त्यांची चुकी म्हणणारच नाही. जसं आपण म्हणतो वळण आईवडिलांनी लावायचे, तसं खाण्याचे संस्कार पण हे कुणी लावायचे. तुमच्याकडनं खाण्याचे संस्कार कमी पडले म्हणून ते मुलं आज फळ खात नाहीये. कारण ते नाही खायचं म्हणलं की तुम्ही त्याला ओके म्हटलाय. तुम्ही त्याला दृष्टी दिली नाहीये की ते काय इम्पॉर्टंट आहे, ते का खायचं आहे, त्याची व्हॅल्यू समजून सांगितली नाहीये. आयुष्यभरासाठी फळं किती महत्वाची आहेत. रेडीमेड विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला काही सप्लिमेंट्स घ्यायची गरज नाहीये. आपण मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खातो, टॉनिक देतो मुलांना, आणि ज्याच्यातनं ऍक्च्युली ओरिजिनल मिळतंय तुम्हाला. फायबर इतकं चांगलं आहे की तुमची डायजेशन सिस्टीम चांगली होणारच आहे, गरजच नाही बाकीचं दुसरं काय खायची. सेम तसंच पालेभाज्यांच्या बाबतीत आहे. पालेभाजी खायची नाहीये मुलांना की तुम्ही पण बॅन केली घरात आणणं किंवा बनवणं. चुकी कोणाची आहे किंवा कोण कमी पडतं याच्यामध्ये? मुलं तर मातीचे गोळे आहेत, ते जन्मता थोडी शिकून आलेत की काय त्यांच्यासाठी हेल्दी आहे आणि काय अनहेल्दी आहे. आपल्याला डेव्हलप करायचे त्यांना, काय त्यांना द्यायचे का. किंवा मोठी लोक सुद्धा खूप चुजी राहतात, आपल्याला त्यांना थोडंसं मोल्ड करावं लागेल. कारण हेल्थ इश्यू कोणाला होणार आहेत, त्याला फेस कोण करावं लागणार आहे? आपण आहोत एक पार्ट फॅमिलीचा म्हणल्यावर आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी येतातच ना. हे ट्रेनिंग आहे मी म्हणेल. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही कमी पडला
किंवा पडता आहात, जर असं मुलं नाही रिस्पॉन्स देतात, घरातले लोक नाही रिस्पॉन्स देतात, तर काही हरकत नाही, इथून पुढे सुरू करायचं. देर आहे दुरुस्त आहे. पण हे पाहिजे, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही हेल्दी जेवण खाऊ शकता, ॲफोर्डेबल करू शकता, तर कंपल्सरी फळं कंपल्सरी तुमच्या घरात पाहिजे. आठवड्यातनं 3 वेळा कमीत कमी पालेभाजी, कमीत कमी, जास्तीत जास्त किती वेळा चालू शकते, रोज सुद्धा चालू शकते. तुम्हाला पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजेत, फळं रोज खाल्लीच पाहिजे, दिवसातनं 2-3 फळं पोटात गेलीच पाहिजे. ड्रायफ्रूट भिजवलेले खाल्लेच. काय तुम्हाला विटॅमिनची कमी पडेल कुठल्या? पडूच शकत नाही. हेल्दी म्हणजे हे आहे, हेल्दी म्हणजे महागाचं जेवण नाही, काहीतरी कुठले तरी आणून पदार्थ रेडीमेड आणणं नाही. हे सगळं आणून ठेवा, स्टॉक ठेवा. ही प्रोसेस पहिली आहे की आणून ठेवणं. मग अवेलेबलच नाहीये तर कुठून करू, मग असं होणार. त्यापेक्षा बेस्ट आहे की आधी ती सवय लावायची, हे सगळं मला घरात अवेलेबल करायचंय आणि हेच खायचंय, हे संपवायचंय, मग पुढचं आणायचं. त्यामुळे हे संपवलं पाहिजे प्रायोरिटीमध्ये. कडधान्य, खूप कमी प्रमाणात कडधान्य उसळी खाल्ल्या जातात. उसळी सगळ्यात चांगलं प्रोटीन सोर्स आहे, नॅचरल आहे, डायजेशन सिस्टीम चांगली करते तुमची. तुम्ही शेड्यूल करा, आठवड्यातनं 3 वेळा पालेभाज्या, 3 वेळा उसळी, 3 वेळा मोड आलेले कडधान्य. फळभाज्या तर आहेतच आपल्या, चालूच असतात, ते बटाटे, वांगे, फ्लॉवर, ते तर काय 12 महिने चालूच असतं. पण कंपल्सरी काय असायला पाहिजे, तर कडधान्य असायला पाहिजेत, उसळी असल्याच पाहिजे, स्प्राउट असलंच पाहिजे, तुम्हाला मोड आलेले कडधान्य असायलाच पाहिजेत आठवड्यातनं 3-4 वेळा. कशाला तुम्हाला सगळ्या विटॅमिन्सची कमी पडेल? नाहीच पडू शकत, नाहीच पडू शकत. हे मेन, हे प्रायोरिटीमध्ये आहे. आता हे सगळ्यांना माहिती असतं, पण इम्प्लिमेंट कोण करतं, रुटीनमध्ये ॲक्च्युअलमध्ये रोज कोण करतं? सगळं इथे आहे. नाश्त्यामध्ये थालपीठं कंपल्सरी ठेवा, थालपीठामधून खूप पालेभाज्या पोटामध्ये जातात. सगळ्यात हेल्दी सोर्स, हेल्दी सकाळी सकाळी जर तुम्हाला बनवायचं आहे तर सगळे थालपीठं, पराठे आपल्याकडं नवीन आहे ट्रेंड. पराठे आपला ट्रेंड नाही आहे ॲक्च्युली, आपल्याकडे थालपीठ आहेत पहिल्यापासून, घावण आहेत, थालपीठ आहेत. पराठे पंजाबी आहेत, पण ठीक आहे, त्याला हेल्दी वेने बनवलं तर ते पण हेल्दीच आहे. ज्या पालेभाज्या खात नाहीत मुलं, घरातले खात नाहीत, करा त्याचे पराठे. पण हे केलं तर मग बाकीचे ऑप्शन्सला एवढं काही पर्यंत जायची गरज नाहीये. पण तुम्ही हेच जर नाही केले तर मग आहे बाकीचे शॉर्टकट सगळे. बेकरी प्रोडक्ट आठवड्यातनं 1-2दा शिवाय अजिबात स्थान द्यायचं नाही बेकरी प्रोडक्टला. बेकरी प्रोडक्ट सगळ्यात हानिकारक आहेत. बिस्किट्स, टोस्ट, खारी आणि काय असतं अजून, असलं सगळं जे काय ब्रेडचे प्रकार, हे आठवड्यातनं 1-2दा मॅक्स, त्याच्यापेक्षा हे हेल्दी नाहीत. ते तुमची डायजेशन सिस्टीम स्लो करतात, पूर्ण स्लो करतात, कारण त्याच्यामध्ये जे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायला पाहिजेत तेच पदार्थ ॲड आहेत. पांढऱ्या रंगाचे, मैदा पांढरा, साखर पांढरी, तेल टाकतात, ते कुठलं तेल टाकतात, पाम ऑइल टाकतात. आता तर तो डालडा थोडाफार प्रमाणात कमी झालाय म्हणून, नाहीतर तो तर अगदीच अनहेल्दी. तरी मला असं वाटतं की काही काही प्रोडक्टमध्ये अजूनही तो असतो बेकरीच्या, कारण ते पफीनेस येण्यासाठी त्यांना ओतावंच लागतो, टाकावंच लागतो. ते रेडीमेड तुम्ही खाताय, रेडीमेड तो चरबीचा लेअर तयार होतो, डायजेशन ते होत नाही, म्हणून डायजेशन सिस्टीम स्लो होते. म्हणजे आपण फक्त जिभेला आनंद देण्यासाठी खातो, पोटाला ते लाभतंय का, शरीराला ते लाभतंय का, नाही. मग हे पदार्थ काय आहेत, हे विकेंडसाठी ठेवायचे, आनंद घेण्यासाठी, चव घेण्यासाठी, थोडंसं मस्त मज्जा फील वाटण्यासाठी विकेंडला तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. पण त्यासाठी सोमवार ते शनिवार शिस्तीत तुमचं रुटीन पाहिजे, तर तो गिल्टही येत नाही आणि तेवढं खाणं काहीच हरकत नाही. जो जो अन्नपदार्थ खाण्यासाठी बनवलाय त्याचा उपभोग तुम्ही घेतलाच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. पण मग किती, ते प्रमाणातच पाहिजे, ते तुमच्या रोजच्या आहारामध्ये येऊ शकत नाही, त्याचा समावेश होऊ शकत नाही. अगेन मी परत सुचवेल की तुम्ही खाल, तुम्ही घरात आणाल तर ते मुलांपर्यंत जातं, त्यांना तोच मेसेज जातो, ते रोज उठून तेच खाणार, तेच मागणी करणार, तेच डिमांडमध्ये येणार. त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ विकेंडसाठी ठेवा, शिस्त लावा की सोमवार ते शनिवार शिस्तीत पोळी भाजी भात आमटी थालपीठं हेल्दी सगळ्या प्रकारची फळं, फुटाणे, शेंगदाणे खारवलेले हे खाऊ देत एक वेळ, ते परवडेल. ते चांगलं आहे, ते त्याच्यात खूप चांगला प्रोटीन सोर्स आहे. पण हे म्हणजे ॲटलिस्ट ते रोस्टेड आहेत ना. पण तळलेले आणि डालडा तेल घातलेले पदार्थ तुम्हाला कधीच फायद्याचे नाहीत.
म्हणजे आत्ता तर आपल्याकडं इतका जास्त काउंटमध्ये हे येतं आहे की हार्टशी रिलेटेड कोलेस्ट्रॉल लेवल हाय असण्याचे कारण अवेअरनेस त्याच्यासाठी का एवढा वाढवावा लागला आहे, कारण इतकं नॅचरली आपल्या रुटीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्हायला लागलाय. म्हणजे जे पदार्थ आपण सणावाराला खातो, कधीतरी खातो, हे रोजच्या रुटीनमध्ये ते इतके फिक्स्ड व्हायला लागले आणि त्याचा साईड इफेक्ट यायला लागलाय, कारण त्या प्रमाणात शरीराची हालचाल नाही. तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर त्याच्या बरोबरीनं तुमचा शारीरिक तुम्हाला काहीतरी व्यायाम पाहिजे की तुम्ही ते खाल्लेलं पचवू शकाल. तेल, तूप हे सगळे जड पदार्थ आहेत. डालडा किंवा तळलेले पदार्थ तळून तर ते अजून जड होतं. मग ते पचण्यासाठी तुम्हाला तेवढा व्यायाम पाहिजे, तर तुम्ही ते खा. 2-2 तास तुम्ही जर व्यायाम करताय तर तुम्ही खा. नाही करत 2 तासाचा व्यायाम होत नाहीये तर तुम्हाला ते कधीच पचणार नाही. नाही पचलं की त्याचा चरबीचा लेअर तयारच होणार. हेच फिक्स आहे. म्हणून नाही खायचंय. असं आपण फक्त ऐकतो नाही खायचं, हेल्दी नाहीये, हेल्दी नाहीये. का हेल्दी नाहीये? जे अन्न पदार्थ मला पचत नाहीयेत, मला ते डायजेस्ट होत नाही, ते माझ्यासाठी अनहेल्दी, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि जे पचणारे पदार्थ आहेत तेच खायचे. मग पचणारे पदार्थ कुठले आहेत, तर फळं, पालेभाज्या ह्या इझिली पचतात. आणि नुसते पचत नाहीये तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्रोत आहे तुमच्या शरीराला जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा मिळण्याचं. आपण शेवटी अन्न कशासाठी खातो? शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी. मग ऊर्जा कुठल्या पदार्थांमधून मिळते तेच प्रेफरन्समध्ये असले पाहिजे, तर तुम्हाला ती ऊर्जा मिळणार आहे. बाकीचे सगळे मग तुमचं फॅट वाढवणारे, वजन वाढवणारे किंवा आपलं मूड चांगला होण्यासाठीचे असं समजा. आता कार्ब्स पाहिजेत आपल्याला. तुम्ही शरीरात ज्या काही हालचाली करता उठल्यापासून झोपेपर्यंत, तर त्या हालचालींसाठीच आपल्याला कार्बची गरज आहे. मग ती आपण कशातनं भागवतो? भात, पोळी, भाकरी ह्या सगळ्यामधून मिळतात आपल्याला कामापुरते. मग तेवढे ओके आहे. त्याच्यापेक्षा वेगळे जर खायचे असेल तुम्हाला तेवढी शारीरिक हालचाल करावी लागेल. मी तर सुचवेल की तुम्हाला काही नसेल जमत तर तुम्ही 1 तास फास्ट वॉकिंग करा. जिथे असेल तिथे चालण्यासाठी प्रयत्न करा. तरी ते खाल्लेलं पचेल आणि अजिबात काही तुमचं पुट ऑन होणार नाही किंवा ॲटलिस्ट डायजेशन सिस्टीम तुमची चांगली फिक्स राहणार आहे. फिक्स. काही नाही झालं तरी. पण ते पण जर नाही होते ना, तर मग कधीतरी वरतीच हे पदार्थ ठेवले पाहिजेत. आणि आपल्या स्त्रिया आपण कंपॅरिझन करतो किंवा सगळे घरातले एकत्र इक्वल पदार्थ खातात. पण आपल्या शरीरात सगळ्यांचे इक्वल नाहीत. पुरुषांमध्ये हार्मोन्सवरती शरीर चालत नाही, आपलं चालतं. म्हणून आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला आपला आहार वेगळा ठेवला पाहिजे. कारण आपल्याला जी मेन्स्ट्रुअल सायकल, जे गायनॉक्सिस चे रिलेटेड जे काय आहे, जी रिप्रोडक्शन सिस्टीम आपल्या बॉडीत फिट केलेली आहे, त्याच्यामुळे जे हार्मोन्स चेंज होत आहेत त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडत आहे. तो नाही पडावा म्हणून ही काळजी घ्यायची. आपण खूप जास्त वेळ बसून करतोय, आपलं खूप जास्त स्क्रीन टायमिंग आहे, स्ट्रेस लेवल त्याने वाढते. 15-20 मिनिटात तुम्ही उठून एक राऊंड मारू ना. तुम्ही जर सिटिंग जॉब तुमचा आहे, तुम्ही एक वेळ खूप एकाच जागी खूप वेळ बसताय, मोबाईलचा स्क्रीन टायमिंग तुमचा कमी करायचा तुम्ही प्रयत्न करा. फिक्स ठरवा. झोपायच्या आधी आणि उठल्या उठल्या मी तासभर तर नाहीच लावणार मोबाईलला हात, तेवढा वेळ मी स्वतःसाठी देणार. मग वेगळा स्वतःसाठी वेळ काढायची गरज नाही. स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमची मेंटल हेल्थ चांगली राहणार नाही. आपण हे आत्मयोग कुटीला जे मोबाईल डिटॉक्सेशनचं सेशन घेतो ते कशासाठी घेतो की ते तुम्हाला रिअलायझेशन येण्यासाठी की एक दिवस मोबाईल शिवाय राहिल्यानंतरच काय फिलिंग येतं, काय लक्षात राहतं. शेवटी आपण कितीही मोबाईल बघितला तरी आपल्या लक्षात काय राहतं त्यातलं, ते फक्त तुमचा डोपामाइन इन्क्रीज करतं. म्हणजे काय, तुम्हाला सतत उत्साह देतं ते रील्स. सतत स्क्रोल करून 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 भारी वाटतं ते बघायला. ते तेवढ्या वेळापुरतं. मोबाईल बंद केला, साईडला ठेवला, विसरून गेलो. म्हणजे काय, आपण आपला फक्त वेळ तिथे एंगेज केलाय. मिळलं काय त्याच्यातनं? मिळत काहीच नाही, कारण आपण ते काय फॉलो करतोच असं नाही. जे बघतो ते एंटरटेनमेंट म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो. मग एंटरटेनमेंट किती असली पाहिजे? अर्धा तास, 1 तास मॅक्स. त्याच्याकडे जास्त कशाला पाहिजे? तोच वेळ स्वतःसाठी खर्च केला तर माझं स्वतःचं काहीतरी शरीराला, मनाला काहीतरी फायदा होणार आहे ना. हे विचार तेव्हाच येणार आहे जेव्हा तुम्ही कुठं तुमचं माइंड एंगेज नाही ठेवणार, ब्रेन तुमचं एंगेज नाही ठेवणार. आत्ता काय होतंय, एकटं जरी असलं तरी आपलं ब्रेन, आपलं माइंड आपण त्या गॅजेटमध्ये एंगेज ठेवतोय, त्या मोबाईलमध्ये एंगेज ठेवतोय. मग स्वतःसाठी सेपरेट विचार करायला वेळ शिल्लक राहत नाही.
की मला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, मी काय केलं पाहिजे. हा स्वतःचा वेळ आपण तो सगळा त्या मोबाईलला देऊन टाकलाय. तुम्ही प्रत्येक कुणीही बघा, मी टाइम त्यांचा काय असतो, सगळ्यांपासून दूर जाऊन एकटं बसते, तर ते एकटं बसतात म्हणजे काय, मोबाईल घेऊन बसतात. हा, आता मी रिलॅक्स होते. तुम्ही रिलॅक्स नाही होत आहात, तुम्ही तुमचा वेळ त्या मोबाईलला देता आहात, ब्रेन तिथे काढून देता आहात. कसे रिलॅक्स होणार आहात तुम्ही? नाही होऊ शकत. रिलॅक्स कधी होणार आहात तुम्ही, की तुम्ही कुठेही तुमचं ब्रेन एंगेज नाहीये, कुठेही नाहीये, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी विचार कराल काहीतरी. मग तुम्हाला आठवेल तुम्हाला काय आवडतं करायला. मग तुम्ही एखादं पुस्तक घ्याल, एक आवडीचं गाणं लावाल, गार्डन का आवड आहे तुम्हाला, फुलांची आवड आहे, जे काही छंद आहेत त्याच्यामध्ये वेळ घालवला तरच तुमची डेव्हलपमेंट आहे. मोबाईलमध्ये एंगेजमेंट ठेवून डेव्हलपमेंट नाही. हे सॉर्टिंग आपल्याला करता आलं पाहिजे. तर तेव्हा कुठे तुम्ही स्वतःवरती काम करू शकाल. मेंटल हेल्थ जे मी म्हणते, हे सगळ्याचं नियोजन मी त्या आत्मयोग कुटीत केलं आहे. आणि ते करावं लागतंय, कारण आवर्जून हे कोणीही काही करत नाही. म्हणजे तिथे जे रुटीन आहे, जे केलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते तुम्ही एकट्यानं करूच शकत नाही. इतके आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे की ह्या गोष्टी सगळ्या मागे पडलेल्या आहेत. की मला काय हवंय, आपले इमोशनल हिलिंग जे आहे आपलं, ते कसं करायचंय, त्यातनं बाहेर कसं पडायचंय. प्रत्येकाला आतमध्ये आपण डोक्यामध्ये इतके सगळे कंपार्टमेंट लॉक करून ठेवलेले आहेत. आणि कसे लॉक करून ठेवलेले आहेत, कोणीतरी काहीतरी म्हटलेलं डोक्यात फिट राहिलेलं आहे. कधीतरी काहीतरी दुःखाच्या भावना आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग मिळाल्या, त्या विसरू शकत नाही, त्या लॉक करून ठेवल्या. घरात काही अचानक अनएक्सपेक्टेड काही दुःखद घटना घडली, ते लॉक करून ठेवलेले आहे. मग असं सगळीकडे ब्लॉकेजेस करून ठेवल्यामुळे आपल्या डोक्यात रिकामा जागा राहिलेलीच नाहीये काय. ते सगळे आपण तिथे ब्लॉकेजेस रिलीज करतो. म्हणजे काय, ते कंपार्टमेंट सगळे फ्री करतो, पूर्ण फ्री करतो. त्याचा प्रॉपर सेपरेट आपला सेशन आपण घेतो. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ते फ्री वाटतं, फ्रेश वाटतं, छान वाटतं. डोकं रिकामं झालं, तुमच्या आतमध्ये आतल्या आत तुम्ही जे काही टेन्शन्स घेऊन फिरता डोक्यामध्ये, विचारांमध्ये, कधीतरी कुणीतरी तुम्हाला हर्ट केलेलं असतं, आपण दुखावलेले गेलेलो असतो, काही अनपेक्षित घटना घडलेल्या असतात की ज्या तुम्हाला इच्छा नसताना घडलेल्या असतात आणि त्या विसरणं अशक्य असतं, की त्या तुम्हाला हर्ट करून गेलेल्या असतात. घटना घडून गेली की ती सोडून देता आली पाहिजे, तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये आत्ताच्या ह्या चालू आयुष्यामध्ये जगू शकता. तुमचं मनाला घेऊन, तुमचं मन जर तुम्ही मागे गुंतवून ठेवलं तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. हे सगळं तिथे आपण करून घेतो. ह्याच्यासाठी स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे, आणि आपण तो स्वतःला वेळ देतच नाही, कारण आपण मोबाईल, गॅजेट किंवा असं दुसरीकडे काहीतरी एंगेज ठेवतो. म्हणून तिथे तो मोबाईल डिटॉक्सेशन प्रोग्राम ठेवला आहे, की जेव्हा तुम्ही ते साईडला ठेवाल तेव्हाच या सगळ्या ऍक्टिव्हिटीज. इनर चाइल्ड हिलिंग प्रोग्राम आहे. इनर चाइल्ड हिलिंग प्रोग्राम म्हणजे काय, की आपलं जे बालमन आहे ते आपलं सगळ्यात ओरिजिनल मन आहे. त्या भावना होत्या त्या सगळ्या ओरिजिनल होत्या आपल्या बालमनातल्या. मग तिथे काही गोष्टी आपल्याला हट झालेल्या तशाच लॉक आहेत. सगळ्यात जास्त आपलं संगोपन, आपल्या आयुष्यावरचं जे काही चालतं, तर त्याची नीव, मूळ कुठे असतं, बालपणामध्ये असतं. की तिथे तुमचे संस्कार कसे झाले, काही घटना घडल्या, काही गोष्टी माझ्यावर परिणाम झाल्या आणि त्या तशाच राहिल्या. त्याला आपण बदलायचा प्रयत्न, त्याच्यावरती काम करायचं झालंच नाही, करणं, त्या तशाच लॉक होतात. आणि आपल्या इन फ्युचरमध्ये आपण जे काही आपलं रिॲक्ट होतो, कुठली घटना घडली की त्याला जी काही रिॲक्शन असते आपली, पहा सगळे एकच घटना घरात काहीतरी घडली, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी वेगळी असते. कोण चिडतं, कोण इमोशनल होतं, कोण सॉर्टिंगच्या ह्याच्यामध्ये असतं, समंजसपणामध्ये. का असं असतं, तर त्याचं सगळ्याचं मूळ कुठे असतं, तर आपल्या बालपणामध्ये असतं. की त्यावेळेला आपल्याला कसं ट्रीट झालेलं आहे, एखादी हिट झाली आहे कुठली तरी इन्सिडन्स, त्याला आपण कसं डील केलं होतं, आपल्याकडनं ती कशी करून घेतली होती, त्यानुसार आपली डेव्हलपमेंट झालेली असते. आणि आपलं तिथंच ट्रेनिंग झालेलं की फाईट कसं करायचं ह्या सिच्युएशनला, त्यानुसार आपल्या रिॲक्शन्स येतात. आपल्याला ते करेक्ट करायचं तिथे जाऊन परत. तो ट्रेनिंग आहे, तो प्रोग्राम आहे, त्याला काय म्हणतो आपण, इनर हिल चाइल्ड प्रोग्राम. हे मी सगळं माइंड योगाचा प्रॉपर कोर्स केला आहे. त्याच्यामध्ये या सगळ्याचं मी आधी याच्यातनं गेले, हे सगळं शिकले, तेव्हा मी ते तुमच्याकडनं करून घेते. हे मेन आहे की याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. त्यामुळं पहिला तो तुमचा जो काही एंटरटेनमेंटचा पार्ट आहे, तर तो एंटरटेनमेंट पुरताच ठेवा मोबाईल, त्याला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करू शकतो. कुठेतरी असा एक क्षण येतो की सगळं आहे तरी मी अस्वस्थ आहे, सगळं छान आहे तरी सुद्धा मी एकटी आतून,
का एकटी आतून आहे? कारण मी त्या एकट्या मनाला कधी वेळच दिलेला नाहीये. त्याला काय हवंय त्याच्यापर्यंत मी पोचलेच नाहीये. आपल्याला तिथे पोचायचंय, तिथे त्याच्यावरती काम करायचंय. मग जाऊन कुठं आपण पूर्ण फ्री होणार आणि जे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकू. खूप सगळे असे असतात की जे खूप गोष्टींचा आनंद नाही घेऊ शकत. सगळं चालू आहे पण माझी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आपण बघतो लहान मुलं उड्या मारतात. अगदी आता दिवाळीमध्ये फटाके, फुलबाजा किती आनंद घेतात, किती आनंद घेतात. खूप जास्त एक्साइटमेंट दिसते. आपली आहे का तेवढी प्रत्येक गोष्टीसाठी एक्साइटमेंट? का नाहीये? आपलं डोकं दुसऱ्या गोष्टींसाठी एंगेज करून ठेवलेलं आहे आपण. आपण तेवढं इनोसंट होऊच शकत नाहीये. तेवढं इनोसंट झालं पाहिजे. स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. का स्वतःला सतत नाराज ठेवायचं? कशासाठी? काहीच गरज नाहीये. आणि तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करणार आहे तर त्या शरीराला, त्या मनाला प्रेम मिळणार आहे. ती अपेक्षा दुसऱ्यांकडनं नाही करू शकत. दुसऱ्यांना काय माहिती तुमचा आनंद कशात आहे, किंवा त्यांनी का त्याची जबाबदारी घ्यावी की त्यांनी तुम्हाला आनंदी ठेवल्यावरच तुम्ही आनंदी, तुम्ही तुमचे आनंदी नाही राहू शकत का? ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपण त्याच्या उलगडा होतो, तिथे प्रत्यय येतो, तिथे तुम्ही त्या सगळ्या समजतात. त्यामुळे मी अगदी तुम्हाला काय म्हणेल, आग्रह करेल किंवा हक्कानं सांगेल की तुम्ही जर असं काही तुम्हाला वाटतंय किंवा अशी गरज आहे, मला पाहिजे बाबा, मला हे सगळं जाणून घ्यायचंय, तर एक तुम्ही माइंड योगाचा तो रिट्रीट सेशन करा. मग तुम्हाला जाऊन फरक कळेल. जसं मी आग्रह करते फिटनेससाठी की तुम्ही फिटनेससाठी 1 तास व्यायामाला द्या, योगा करा, नाहीच होते बाकी काय तर वॉकिंग करा. जेवढं हक्काने आणि जेवढं डेस्पिरेटली मी याच्यासाठी आहे तेवढंच मी ते पण सांगते की ते पण एक सेशन तरी करा. त्याच्याशिवाय तुम्हाला ते रिअलायझेशन येणार नाही की हे किती गरजेचं होतं माझ्यासाठी, की आतमध्ये माझे किती कंपार्टमेंट मी ब्लॉक करून ठेवलेले आहेत माइंडमध्ये, डोक्यामध्ये, की ती एंगेज करून ठेवलेली ती जागा, ती स्पेस मोकळीच कधी केलेली नाही. सतत आपण कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो. सतत काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये अडकलेलो असतो, कुठल्या तरी कामाच्या विचारांमध्ये अडकलेलो असतो. त्याच्यामुळे आपण स्वतःपर्यंत पोहोचू शकत नाही. तिथं एक अशी तर ठिकाण पाहिजे, एक अशी जागा पाहिजे की जिथे मी स्वतःसाठी फक्त वेळ देईन. मला स्वतःसाठी छानपैकी शांती हवी आहे, शांत चित्त हवंय. तिथे मला दुसरं काहीच आठवलं नाही पाहिजे. तेवढा तो वेळ माझ्यासाठी. जेव्हा मी सारखीच डोक्यात काही ना काहीतरी विचार घेऊन फिरते, मग तो वेळ माझ्यासाठीचा असूच शकत नाही. आपण फिजिकली तिथे असून जर मनाने जर इकडे तिकडे फिरतोय, दुसऱ्या विचारांमध्ये एंगेज आहोत, तर मग ते हे खूप काळ असं राहिलं की मग मानसिक अस्वास्थ्याकडे आपण जायला लागतो. म्हणून याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. ओके, चला 8:30 वाजले. ओके, आपण आता थांबलं पाहिजे. मी पुष्कळ वेळ बोललेले आहे. कोणाला काय बोलायचे विचारायचे बोला. परत एकदा आठवण करून देते, आपला 1 नोव्हेंबरपासून नवीन आपली बॅच सुरू होते आहे योगाची. आजपासून ॲडमिशन्स सुरू करते. फक्त 4-5 दिवस आहेत, त्यामुळे तुमचे ॲडमिशन्स करून घ्या. मला त्याच्यानुसारच पुढचं शेड्यूल लावायचं आहे. आता जसं की मुली वेट लॉससाठी विचारत आहेत, परत आपलं मेडिटेशन प्राणायामचा वर्कशॉपसुद्धा घ्यायचा आहे. त्याच्यात परत अगेन मला विकेंडला तिकडे आत्मयोग कुटीला जावं लागतं, तिकडचं सुद्धा नियोजन आहे. त्याचबरोबर आपल्या बऱ्याच आता ॲक्टिव्हिटीज आहेत. अपकमिंग युवामी फाउंडेशनच्या अंडर आपल्या 2-3 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये. तर मला सुद्धा थोडं वेळेचं नियोजन त्यानुसार करता येतं. ओके, मागच्या महिन्यात 8ची बॅच मी लाईव्ह सुरू केली आहे. तुमची किती ॲडमिशन आहे किंवा किती इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार मी ती कंटिन्यू करायचा विचार करते. कारण तेवढा जर 1 तास मिळाला तर ते 1 तासामध्ये मी दुसरा सेशन घेईन मग. ठीक आहे, सो तुमचं कन्फर्मेशन लवकर द्या. ओके, थांबूयात आपण. शीतल कुठे होता, इतक्या उशिरा आला तुम्ही? चला थांबूयात का आपण? हॅलो मॅम. हॅलो मॅम. येस, गुड मॉर्निंग. कुठे होता तुम्ही? गुड मॉर्निंग. तब्येत ठीक नाहीये. 1 महिना, 1.5 महिना झाले. अरे बापरे, काय झालं? बोन्स दुखतायत सगळे. डॉक सांधे दुखी का? बोन्स म्हणजे? नाही, सांधेदुखी नाही. बोन्सच दुखतायत सगळीकडचे. पाठ, डोकं किंवा हात, पाय. कॅल्शियम दाखवले चेक तर केलंय? कॅल्शियम कमी झाले होतं, पण ते आता आले लेव्हलला.
डॉक्टरांनी दिले टॅबलेट्स, म्हणाले कॅल्शियम होईल थोडे असणार आहे, दिवसात. D3 चेक करा प्रॉपर, विटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कमी होतं, आता आलंय लेवल. होईल मग, होईल, ओके होईल मग. इतकं ड्रॉप होईपर्यंत कसं काय थांबला तुम्ही? ते काय टेस्टच केल्या नाहीत का लक्षातच आलं परत? नाही. लक्षातच आलं नाही. हम्म. तो सेशन आपण घेऊया आता परत एकदा. कंपल्सरी वर्षातून एकदा टेस्ट करायचे आहेत. बघा आता ह्या आपल्या इतक्या जुन्या आणि सिन्सिअर स्टुडंट आहेत. इतकं छान त्यांनी वेट लूज केलेलं आहे. पण ह्या गोष्टी असतात अशा की हे रिमाइंडर काय सांगते सगळ्यांना की बर्थडे गिफ्ट फॅमिली मेंबरमध्ये एकमेकांना द्यायचं. एक ब्लड टेस्ट पूर्ण व्यवस्थित की ज्याच्यामध्ये विटॅमिन डी, B12, कॅल्शियम, आयर्न असलंच पाहिजे. म्हणजे तर ते लक्षात राहील. कारण असं लक्षात येत नाही, असं काहीतरी झालं कीच लक्षात येतं. वर्षातनं एकदा स्त्रियांनी हे टेस्ट केल्याच पाहिजेत. त्या मस्ट आहेत. पहा, मग त्याचा आपल्यालाच त्रास होतो, दुसरं कोण काय त्यात सफर होत नाही. कॅलेंडरला नवीन कॅलेंडर नवीन वर्षाचं आणलं की स्वतःच्या बर्थडेला स्वतःच गिफ्ट आधी लिहून ठेवा, कोणी देऊ न देऊ. ब्लड टेस्ट म्हणजे हे खूप खूप अगदी आग्रहाने सगळ्यांना प्रत्येक वेळेला सांगत असते. हो मॅम, करायलाच हवं होतं, लक्षात नाही आलं माझ्या. नाही ठीक आहे, आता तुम्ही ठेवा लक्षात. हो मॅम. चालतंय, ओके, थांबूयात आपण. थँक्यू. बाय. येस, बाय. हॅपी हरिओम. विशेस. थँक्यू मॅम. हरिओम. बाय मॅम. येस, बाय.